हाय फ्रेंड्स, आज आपण एक आगळी वेगळी रेसिपी घेऊन आली आहे बघा तुमच्यासाठी. मला नाव सांगायचं आहे, चिवडा आहे. कशाचा आहे? पटापट पटापट चला मग पटकन कमेंट करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करून थांबायचं नाही, तर बेल आयकनचं बटन दाबायचं आहे आणि पटकन रेसिपी सांगायची. काय झालं, भाकरी एक रात्रीची शिल्लक राहिली होती. म्हटलं काय करायचं, त्याचं टाकून तर देऊ वाटत नाही. म्हटलं चला छान असा त्याचा चिवडा करूया. अशा प्रकारे बघा मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं. प्रथम आपण कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं की मोहरी टाकली आहे. मोहरी छान तडतडून द्यायची. नंतर आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत. खूप सुंदर जिऱ्याने छान चव येते. थंड असतात जिरे, छान तडतडून द्यायचे त्यांना तडा तडा तडा. त्यानंतर शेंगदाणे टाकले आहेत. आवडीप्रमाणे टाकायचे तुम्हाला. म्हटलं सुंदर अशी पौष्टिक करूया. कारण काय होणार, असं केलं ना चमचमीत वेगळं की खाल्लं जातं. छान आपण असे शेंगदाणे भाजून घेणार. त्यामध्ये आपण उभा कांदा चिरून टाकला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या चिरून टाकल्या आहेत. ऑप्शनल आहे. तुम्हाला हिरवी मिरची नसेल टाकायची तर तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता. छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा. खूप सुंदर, इतका सुंदर होतो की नाही चिवडा. खरं तुम्ही असं केला ना तर घरातले म्हणतील रोज शिल्लक राहू देत आणि रोज त्याचा चिवडा कर. एवढी सुंदर. त्यानंतर हळद टाकली आहे रंग येण्यासाठी. आणि हिरवा मटार आता बाजारात भरपूर आला आहे बघा. म्हटलं चला मटार, गाजर सगळंच टाकूया. मस्त गाजर पण उभं चिरलं, ते पण टाकलं. छान तेलामध्ये परतून घेते बघा. एवढं सुंदर लागलं की नाही चिवडा, अगदी खाणाऱ्याला वाटणार पण नाही तो शिळ्या भाकरीचा चिवडा आहे म्हणून. छान असं आपण परतून घेतलं आहे. त्यानंतर माझ्याकडे सिमला मिरची होती एक, ती टाकली. एक टॉमॅटो टाकला आहे उभा चिरून. उभेच चिरलेत बघा. टॉमॅटो पण उभं चिरलं आणि सिमला मिरची पण उभी चिरली. भरपूर अशी कोथिंबीर टाकली, कारण कोथिंबीरीने खूप छान चव लागते. मस्त हलवून घ्यायचं आहे. खूप सुंदर अशी रेसिपी आहे. चला मग मैत्रिणींनो पटापट पटापट लाईक करा आणि रेसिपी आवडली तर शेअर करायची. छान असं मीठ टाकलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकला आहे, कारण त्याने सुंदर अशी त्याला चव येणार आहे. छान असं आपण परतून घेतलं आहे बघा, किती सुंदर झालं आहे. छान तेल थोडंसं जास्त टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचा वगैरे वापर करायची आवश्यकता पडणार नाही. त्यानंतर आपण जे भाकरीचा चुरा केला होता मिक्सरला बारीक करून, तो टाकला आहे आणि छान असं फिरवून घेतोय, हलवून घेतोय आपण. खूप सुंदर रेसिपी करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही की कशी झाली रेसिपी म्हणून. सुंदर हलवून घ्यायचं आहे. तेल थोडंसं जास्त टाकायचं, नेहमीच्या भाजीला टाकता त्याच्यापेक्षा थोडंसं, म्हणजे छान त्याला चव पण येईल, ओलसरपणा पण होईल आणि मस्तच रेसिपी. हे बघा छान आपण असं हलवून घेतो आहे. त्यानंतर पुन्हा भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. हे बघा किती सुंदर झाला आहे चिवडा. त्यानंतर आपण सर्व केलं आहे. वरनं छान गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली भरपूर. त्यानंतर माझ्याकडे शेव होती बारीक, ती पण टाकली. झालं की नाही चटपटीत असा नाश्ता. चला मग पटापट लाईक करा, जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा. साध्या सिंपल रेसिपी पाहायला मिळतील. पुढच्या रेसिपीसाठी तयार. धन्यवाद.